शेतकरी मित्रांनो नमस्कार। सर्वप्रथम आपल्या YouTube चॅनल मध्ये सगळ्यांचं स्वागत। आजचा व्हिडिओ देत असताना लक्षात घ्या, मागच्या 2 ते 3 व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं आपल्याला गर्भधारणेसाठी पोषक वातावरण तयार करणं, त्याचबरोबर आता आपण योग्य ती काळजी आपण आता जर बघितलं तर आपण जालना जिल्ह्यामध्ये या ठिकाणी उभे आहोत आणि भरपूर पाऊस त्या ठिकाणी पडतोय। आता सुद्धा पावसाचं प्रमाण भरपूर आहे आणि अशा वेळेस आपण कोणती काळजी घेतली पाहिजे किंवा आपण कोणत्या नियोजन आपण याच्यामध्ये चेंजेस केले पाहिजे, ही सर्व आजची चर्चा आपण या ठिकाणी करत आहोत। त्यापूर्वी दादा तुमचं नाव गाव आणि मोबाईल नंबर सांगायचा। माझं नाव आबासाहेब कारभारी गोडके, राहणार धार कल्याण, मोबाईल नंबर 9834 044 787। आपण मागच्या वर्षी पण अनुभव घेतला, हो रिझल्ट चांगले आले म्हणून आज बरेचसे प्लॉट बुकिंग या ठिकाणी झालेले, बरोबर? प्लॉट बुकिंग झाली। आता लक्षात घ्या, कामकाज करत असताना नियोजनबद्ध कामकाज पाऊस पण बऱ्याच प्रमाणात पडतोय, परंतु पाऊस जरी पडतोय तरी आपल्याला व्हिडिओ देणं अत्यंत गरजेचं आहे। कारण बऱ्याच वेळेस या वातावरणामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांचं जे आपण काम म्हणतो ते फक्त गर्भधारणा होणं आणि त्याचबरोबर बुरशीनाशकांच्या फवारण्या करणं याच्याकडे जात आहे, परंतु याच्या सोबत आपण हे वातावरण मिलीबग साठी सुद्धा पोषक वातावरण आहे, त्याचबरोबर खोडकिडीसाठी सुद्धा आपण हे पोषक वातावरण असल्यामुळे आपल्याला त्याची सुद्धा काळजी घेणं गरजेची आहे। त्याचबरोबर फवारण्यांच्या माध्यमातून आपण कसं नियोजन करू शकतो, ज्या प्लॉटांमध्ये लक्षात घ्या आज सपकन झालेली, सपकेनच्या पुढे 3-4 पानं झाले असतील किंवा काही 5-6 पानांवरती असेल, अशा प्लॉटांमध्ये आपण 1 एकरच्या प्रमाणात लक्षात घ्या ड्रिपच्या माध्यमातून एकरी 2 लिटर आपल्याला मिलीक्रॉस त्या ठिकाणी द्यायचं आहे। त्यासोबत आपण इम्पोर्टर एकरी 1 लिटर किंवा एक्सपर्ट ड्रिप एकरी 2 लिटर या प्रमाणात आपण ड्रिपच्या माध्यमातून देऊ शकतो। हा पहिला डोस आपण देऊन घ्यायचा आहे। जे प्लॉट तुमचे साधारणतः सपकन झाले नंतर 8-10 पानं झाले असतील अशा प्लॉटांमध्ये आपण एकरी 1.5 लिटर स्लेअर प्रो आपण ड्रिपच्या माध्यमातून देऊन घ्यायचे। हेच करत असताना आपण फवारण्या सुद्धा आपण घेणं गरजेचं आहे। त्याच्यामध्ये तुमचं ट्रायकोडर्मा असेल, बॅसिलस असेल, याच्या फवारण्यांचा वापर जर रेग्युलर पाऊस चालला तर आपल्याला करणं गरजेचं आहे। तुम्ही त्या ठिकाणी बुरशीनाशकासोबत तुम्ही त्याची फवारणी घेऊ शकता, फक्त कॉपर सल्फर सोबत आपण ट्रायको आणि बॅसिलसचा वापर त्या ठिकाणी करायचा नाही। आता ज्या ठिकाणी तुमचे सपकेंचे पुढे 7-7, 8-8 पानं झाले असतील अशा प्लॉटांमध्ये याच्या 2 ते 3 फवारण्या आपण 2 दिवसाच्या अंतराने काढून घेणं गरजेचं आहे। कोणत्याही कॉन्टॅक्ट बुरशीनाशकासोबत आपण ते काढू शकतो। त्याचसोबत आपण मिलीबग नियंत्रणासाठी सुद्धा तुम्हाला व्हर्टिसिलियम, मेटारायझम आणि बिवेरिया याच्या 2 ते 3 फवारण्या सुद्धा आपण घेणं गरजेचं आहे। जरी आपण फवारण्या घेतल्या तर नक्कीच आपल्याला प्लॉटमध्ये चांगले नियोजन करता येईल। मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तुम्हाला फॉस्फरस लेवल, पोटॅश लेवल चांगली ठेवायची। हे करत असताना एक महत्त्वाचा मुद्दा, आपण या वातावरणामध्ये सपकन करावे की नाही करावे हा सुद्धा बऱ्याच शेतकऱ्यांचा संभ्रम त्या ठिकाणी आहे। परंतु सपकन केली तर आपल्या फवारण्या नक्की वाढतील, परंतु आपण सीझन प्रमाणे जर व्यवस्थित फवारण्या घेतल्या कुठेतरी आपला खर्च वाढतोय, परंतु याची आपल्याला कुठे खंत वाटेल असं काम करू नका। कारण बरेच शेतकरी डायरेक्ट काड्या पकडताय की आपली काडी आळली पाहिजे, जे तिचं वळण आहे ते व्यवस्थित चाललं पाहिजे, परंतु हे करत असताना आपण सपकन जर केली तर नक्कीच आपल्याकडे गॅरंटेड गर्भधारणा होण्याचं प्रमाण वाढेल। सपकन केल्यानंतर त्या ठिकाणी आपल्या काडीचं स्टोरेज थांबतं आणि या वातावरणामध्ये नायट्रोजन एक्सेस असल्यामुळे, पाणी एक्सेस झाल्यामुळे आपल्याकडे कांड्यांमधलं अंतर त्या ठिकाणी वाढतंय, पेऱ्यामधलं अंतर वाढतंय आणि हे जर वाढलं तर गर्भधारणा आपल्याकडे कमकुवत होऊ शकते। त्यामुळे आपण शक्यतो सपकन करण्याचं प्रत्येकाने नियोजन करा आणि सपकन करणं शक्य नसेल तर आपण फवारण्यांमध्ये नियोजन करणं गरजेचं आहे। मग त्याच्यामध्ये तुम्ही 5-7 पानांवरती पहिली फवारणी आपल्याला मॅक्स आउट 200 लिटर पाण्यासाठी 250 मिली, त्यासोबत 0.34 500 ग्रॅम ही एक फवारणी आपण काढून घेणं गरजेची आहे। त्याचबरोबर तुमची सपकेन झालेली नाही परंतु एक 7-8 पानांवरती परत एक फवारणी घ्या, त्याच्यामध्ये परत एकदा तुम्हाला मॅक्स आउट 200 लिटर पाण्यासाठी 500 मिली 0.34 500 ग्रॅम ही एक फवारणी आपण काढून घ्या। आणि याच सोबत ज्या वेळेस आपल्याला विगर वाटते त्यावेळेस आपण टिल्ट कॉपरची एखादी फवारणी काढून घ्या, टिल्ट कुमानची एखादी फवारणी काढून घ्या। टिल्ट आपण 200 लिटर पाण्यासाठी 20 ते 25 ml पर्यंत घ्या, कुमानेल घेत असाल 500 मिली घ्या, कॉपर घेत असाल 500 ग्रॅम घ्या, कोसाइड घेत असाल 200 ग्रॅम घ्या। या प्रमाणात आपण फवारण्या करून घेणं गरजेचं आहे। हे प्रत्येक शेतकऱ्यांनी नियोजन आपलं चेंजेस करत राहणं गरजेचं आहे। वातावरणानुसार आपण बदल करणं गरजेचं आहे, कारण योग्य तो सूर्यप्रकाश आपल्याला काडीसाठी मिळणार नाही, त्यामुळे गर्भधारणेला अडचणी त्या ठिकाणी येणार आहेत। तुमचं आजचं वातावरण जर बघितलं आता टेम्परेचर डाऊन झालेलं आहे, लक्षात घ्या आपल्याला सरासरी 1 दिवसामध्ये 4 ते 5 तासाचं टेम्परेचर आपल्याला 25°C वरती तापमान असणं गरजेचं आहे। जरी असेल तरच आपल्याकडे गर्भधारणा चांगली होईल, परंतु जर हे वातावरण आपलं जर अशा पद्धतीने डाऊन होत असेल तर आपल्याकडे नक्कीच अडचणी त्या ठिकाणी यायला सुरुवात होईल। मग आपण सपक्यांचं नियोजन करणे, कोवळ्या फुटींसाठी व्यवस्थित पद्धतीने नियोजन घेणे, त्याचबरोबर आपण ड्रिपच्या माध्यमातून पोटॅश लेवल वाढवणे, फॉस्फरस लेवल त्या ठिकाणी वाढवणे, मॅग्नेशियमची लेवल वाढवणे, कुठल्याही अन्नद्रव्याची कमतरता भासू न देणे। सपकन झाली, सपकेनच्या नंतर 3-4 पानांवरती आपण पानदेठ परीक्षण करून घेणे आणि त्याचबरोबर आपण त्याच पद्धतीने नियोजन सूक्ष्म अन्नद्रव्यांचं सुद्धा करणे, हे सर्व कामकाज आपल्याला करणं गरजेचं आहे। आता बरेच शेतकरी अजूनही प्लॉट बुकिंग करताय,
तुमच्या नाशिक विभागामध्ये बरेचसे प्लॉट बुकिंग होत आहेत, जालन्यामध्ये तर बरेच प्लॉट बुकिंग त्या ठिकाणी झालेले, बरेच शेतकरी काम व्यवस्थित करत आहे. परंतु प्रत्येकाला ज्याला अनुभव आला त्यांनी व्यवस्थित शेड्यूल फॉलोअप केलं. यावर्षी नक्की खर्च वाढतोय. बरेच शेतकरी कमेंट करताय की तुमच्या हिशोबाने आपला खर्च थोडा वाढतोय, परंतु आपला आज खर्च वाढतोय तर आपल्याला त्याचा फायदा पुढे झाल्याशिवाय राहणार नाही. नाहीतर आपले ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्येच आपला पाला खराब होईल. त्यामुळे आपण हे सर्व नियोजन करणं गरजेचं आहे. थोडा खर्च वाढेल, परंतु नियोजनबद्ध कामकाज प्रत्येक शेतकऱ्यांनी करणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. आता हे व्हिडिओ तुमच्यासाठी प्रत्येक वेळेस असतात. तुमचा जालना जिल्हा असेल, सांगलीमध्ये बरेचसे प्लॉट त्या ठिकाणी बुकिंग झालेले, तासगावचा परिसर असेल, सोलापूरचा काही भाग असेल, ज्या ज्या ठिकाणी प्लॉट बुकिंग झालेले त्या ठिकाणी वातावरणानुसार आपण हे चेंजेस करून घेत चला. व्हिडिओ नक्की बघत चला. आणि हेच व्हिडिओ जर कोणी चॅनल नवीन बघत असेल तर प्रत्येकाने सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करायचा प्रयत्न त्या ठिकाणी करा. आणि कोणाच्या अडचणी असतील तर तुम्ही ऑफिसच्या क्रमांकावरती संपर्क करून आपण अडचणी विचारू शकता. तुम्हाला ऑफिसचे क्रमांक सांगतो: 98 34 25 22 14 91 68 000 503 आणि 504 या क्रमांकावरती संपर्क करा. काही अडचणी असतील तर विचारून घेत चला. आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी नक्कीच व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.